दादरमध्ये कबूतरखान्यासाठी आंदोलन आता आक्रमक स्वरूपात आलंय। कबूतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक झालाय। आक्रमक आंदोलकांनी ताडपत्री फाडली आहे। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। हे दृश्य आपण पाहतोय। आंदोलक त्या ठिकाणी आक्रमक झालेत। आक्रमक आंदोलकांनी ताडपत्री फाडली। दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करतात, मात्र आंदोलक आक्रमक झाले आहेत। आक्रमक होत आंदोलकांनी यावेळी ताडपत्री फाडलेली आहे। त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। दादरमध्ये या सर्व घडामोडी घडतायत। आक्रमक आंदोलकांनी ताडपत्री फाडलेली आहे। कबूतरखान्यासंदर्भातला वाद मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे। त्या संदर्भात आरोप प्रत्यारोप होत आहेत, मतमतांतर आहेत। मात्र दरम्यानचे आपण हे दृश्य पाहतो ज्यामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये ही झटापट झाली आहे। आंदोलक आक्रमक झाले आहेत। आंदोलक आक्रमक होत त्यांनी ताडपत्री सुद्धा त्या ठिकाणची फाडलेली आहे। मुंबईच्या दादरमधील ही दृश्य आहेत। पोलीस मात्र आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत। जितने भी कबूतरखाने हैं, लोग वहाँ पे अपने पीढ़ी दर पीढ़ी से लोग चना दे रहे, बाजी दे रहे। ये ऐसा कोई जैन समाज के पर्टिकुलर हम लोग जैन समाज ने आगे आए, ये सबके लिए, ये हम हमारे लिए नहीं लड़ रहे। अबोध पक्षी है जिनको खाने पीने के लिए कुछ नहीं, उनके लिए हम लोग ये सब कर रहे हैं। इसमें हमारा कोई स्वार्थ नहीं है। ये जीवदया प्रेमी है, सबके लिए है। अरे बोलूँ क्या मैं, सब कबूतर सबको प्यारा है। मुस्लिम लोगों को भी कबूतर प्यारा है और ये लोग पाबंदी लगा रहे। आज ये हाईकोर्ट कर रहे हैं। अगर आज भारत साहब ठाकरे जिंदा होते तो क्या करते हैं ये लोग? इसमें था, इसमें किसमें खड़ा रहते कोई इधर खाली मराठी कट्टर सरकार है, देवेंद्र फडणवीस की सरकार है। हम अत्याचार नहीं सहेंगे। हम पुलिस का तानाशाही, बीएमसी का तानाशाही नहीं सहेंगे। अगर जैन हिंदू समाज पर कुछ भी आ जाती है तो बजरंग दल और समस्त हिंदू समाज मैदान में उतरेगा। कबूतरखान्यांविषयी परिस्थिती मांडण्यासाठी समिती गठीत केली जाणार आहे। गठीत केलेली समिती ही कोर्टासमोर आपली परिस्थिती मांडणार आहे। कोणत्याही परिस्थितीत कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही। कबूतरखान्याजवळील आंदोलनानंतरही मुंबई पालिका मात्र निर्णयावर ठाम आहे। कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबूतरखाने हे बंदच ठेवण्यात येणार आहे। या संदर्भात मुंबई पालिकेचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कबूतरखान्याविषयी कोर्टासमोर परिस्थिती मांडण्याकरता समिती गठीत केली जाणार। कबूतरखान्यावरील ताडपत्री महापालिका हटवणार नाही। कोर्टाने दिलेल्या नियमांचं पालन महापालिकेकडून केलं जाणार। कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबूतरखाने बंदच ठेवण्यात येणार। कोर्ट जे आदेश देतील त्यानुसारच आम्ही कारवाई करू।